खरीप हंगामातील पीक विमा योजनेची रक्कम 3 दिवसात जमा होणार आहे। राज्य सरकारकडून 1927 कोटी रुपये मंजूर करण्यात आले। शेतकऱ्यांना पीक विम्याचे पैसे मिळणार आहेत। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या दिवसभरातील टॉप 50 ठळक बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा। खुल्या बाजारातील कापूस दरामध्ये सुधारणा। अकोटमध्ये व्यापाऱ्यांनी 8405 रुपयापर्यंत केले कापसाचे सौदे। राज्यभरामध्ये सीशावद्वारे कापसाची खरेदी सुरू झाल्यामुळे खुल्या बाजारामध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे। तुरीची आवक 92.8% वाढली, दर मात्र घसरले। काढणीचा वेग वाढला, दर मात्र किमान आधारभूत किमतीपेक्षा कमीच। तुरीला हमी भाव 8000 रुपये असताना मिळत आहे 7500 रुपयांचा भाव। मराठवाड्यामध्ये 12,000वर विहिरींची दुरुस्ती, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 537 विहिरींचाही आहे यादीमध्ये समावेश। शेतकऱ्यांना आपल्या विहीर दुरुस्ती करण्यासाठी शासनामार्फत अनुदान देण्यात येत आहे। पीएम किसानच्या लाभार्थीवर होणार कारवाई। कोल्हापूर जिल्ह्यातील एकाच कुटुंबातील पती पत्नी दोघांनीही योजनेचा लाभ घेतला आहे। बनावट शेतकऱ्यांची यादी आता उघड। भारतावर 65% टॅरिफ, रशियावर निर्बंध। विधेयकातून ट्रम्पचा पुन्हा झटका। जर भारताने रशियाकडून तेल खरेदी केल्यास अमेरिका भारतावर 65% टॅरिफ कर लादण्याची असल्याची धमकी डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली। मराठवाड्याच्या मोसंबीला हवाय राजाश्रय। जालना बागायतदार संघाचा मुख्यमंत्र्याकडे पाठपुरावा। जालना जिल्ह्यातील मोसंबीचा चव, सुगंध व पोषण मूल्य इतर भागापेक्षा वेगळी व उत्कृष्ट आहे। मशीन मतदानासाठी नाहीत, बॅलेट पेपरच योग्य। ट्रम्प यांनी पुन्हा ईव्हीएम वरून मोदींना दाखविला आरसा। ईव्हीएम घोटाळा करून सत्तेवर आलेल्या पक्षांना ट्रम्पने दाखविला आरसा। लाडक्या बहिणींच्या पैशावर भावांनीही मारला डल्ला। जिल्ह्यामध्ये 523 पुरुषांनी घेतला या योजनेचा लाभ। अहिल्यानगर जिल्ह्यातील पुरुषांनी गैरमार्गाचा वापर करून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे। भारत युरोपियन महासंघामध्ये मुक्त व्यापार करारावर चर्चा। नवी दिल्लीत 27 जानेवारीला बैठकीची शक्यता असून शेतकरी व मध्यम लघु उद्योगांची हित जोपासण्यासाठी व्यापार करार होणार आहे। सांगलीमध्ये वाढत्या थंडीमुळे भाजीपाला लागवड थांबली, रोपांची मागणी मंदावली। फेब्रुवारीच्या मध्यापासून गती येणार, थंडी कमी झाल्यानंतरच भाजीपाला लागवड वाढणार आहे। बिस्मिल्ला, आणखी 4 राज्यामध्ये लागवडीसाठी मंजुरी। नवे ऊस वाण, उच्च उत्पादनक्षम आणि रेड रॉट प्रतिरोधक। बिस्मिल या ऊसाच्या नवीन वाणांना लागवडीसाठी केंद्राने मंजुरी दिली आहे। बांगलादेशाने कांद्याची आयात थांबवली। हिलिलियाट पोर्टमार्गे परवाने देणं बंद केल्याने कांद्याचे भाव गडगडले, त्यामुळे देशांतर्गत कांद्याच्या दरामध्ये घसरण झाली आहे। वातावरणातील बदलाने द्राक्ष उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये। अतिरिक्त फवारणीमुळे आर्थिक अडचणी, शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी। वातावरणामध्ये बदलाचा फटका द्राक्ष उत्पादकांना बसला आहे। लाल कांदा गडगडला, शेतकरी अस्वस्थ, नेते मंडळी निवडणुकीच्या कामामध्ये व्यस्त। मागणी कमी असल्याने सरासरी भाव 1500। लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरले। हंगामापूर्वीच हरभरा मातीमोल, हमीभावांचे संरक्षण केव्हा? सध्याच्या हमीभावापेक्षा 500 रुपयांनी कमी दर, शेतकऱ्यांची वाढली चिंता। हरभऱ्याचे जानेवारीतील दर याप्रमाणे। ऊस दरासाठी शेतकरी आक्रमक, कारखाना बंद पाडण्याचा दिला इशारा। आपल्या रास्त मागण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील वसमत येथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी 20 जानेवारीला चक्काजाम आंदोलन करण्याचा दिला इशारा। नायलॉन मांजामुळे गंभीर जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपयांची भरपाई द्या, खंडपीठाचे आदेश। नायलॉन मांजावर प्रतिबंध असले तरीही मांजाची बंदी असून ऑनलाईन विक्री सुरू आहे। बांधकाम कामगारांच्या खंडीवर योजना, दलालांनाच लाभ, खरा कामगार मात्र वंचित। कामगार कल्याणकारी मंडळामार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनेचा लाभ कामगारांना मिळत नाही। पारा घसरला 6.0 अंशावर। थंड हवामानामुळे गहू, कांदा व हरभरा पिके जोमात आली आहे। यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने थंडी फेब्रुवारीपर्यंत राहणार।
कापसाचे दर 7,700 रुपयावर. अनेक जिल्ह्यांमध्ये सिशाद्वारे कापसाची खरेदी सुरू झाली आहे. त्यामुळे व्यापाऱ्याकडून कापसाची मागणी वाढली असून त्याद्वारे कापसाच्या दरात आणखीन वाढ होऊ शकते. विविध जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील कापसाचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. रेशनवरी ज्वारी बंद, तांदूळ कमी पण लाभार्थ्यांना मिळणार जास्त गहू. अंत्योदय रेशन लाभार्थ्यांना महिन्याला 21 किलो गहू व 14 किलो तांदूळ मिळणार आहे. मोंढ्यामध्ये नवीन तूर दाखल झाली, मात्र भाववाढीची प्रतीक्षा कायम. सध्या हिंगोली बाजार समितीमध्ये तूर पिकाला 6,750 रुपयांचा मिळत आहे दर. अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या बाजारभावामध्ये थोडीफार वाढ झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील सोयाबीनचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 11,000 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये सौर कृषी पंपांचे पाणी. रब्बी हंगामाला मिळते सौर ऊर्जेचे बळ. शेतकऱ्यांना सौर पंप योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावे लागणार. जन्म मृत्यू प्रमाणपत्रे रद्द का केली, हायकोर्टाची विचारणा. राज्य शासनाला शपथपत्र सादर करण्याचा आदेश, उच्च न्यायालयाचा आदेश. बीडच्या बाजार समितीमध्ये शेतमालाची आवक घटली असून वाहतूक खर्च कमी आणि भावही जादा. सोयाबीनची आवक सुरूच असून भावामध्ये थोडीफार वाढ झाली आहे. शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्कातून दिलासा, कर्ज कागदपत्रावर मोठी सवलत. सरकारच्या या निर्णयाचे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी केले स्वागत. भाजीपाल्याच्या दरात घसरण, गृहिणींना मोठा दिलासा. यावर्षी जोरदार पाऊस झाल्याने भाजीपाल्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली असून बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक वाढली आहे. त्यामुळे भावही घसरले. घरकुल बांधकामांचे थकीत हप्ते द्या, इंजोरीवासियांचे गटविकास अधिकाऱ्यांना दिले निवेदन. अनुदान अभावी वाशिम जिल्ह्यातील घरकुल बांधकामांना गती मिळेना. रब्बी हंगामामध्ये युरियाचा तुटवडा. रब्बी हंगामातील पिके भरली असताना अनेक जिल्ह्यांमध्ये युरियाचा खताचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी त्रस्त. ज्यांच्याकडे रेशन कार्ड त्यांनाच आयुष्यमान भारत योजनेचा मिळणार लाभ. जिल्ह्यामध्ये 4 लाखावर नागरिकांकडे आयुष्यमान कार्ड. विविध उपचार, शस्त्रक्रियासाठी गंभीर आजारावर होणार मोफत उपचार. तिळाचे बियाणे 100% अनुदानावरच. राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत शेतकऱ्यांना उन्हाळ्यातील लागवडीसाठी 100% अनुदान देण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. जिल्ह्यात 48,000 हेक्टरवर रब्बी पिकांना विम्याचे कवच. शेतकऱ्यांनी भरला 1.43 कोटींचा प्रीमियम. अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पीक विम्यामध्ये दर्शविला उत्सुकता. खासगी बाजारामध्ये कापसाचे दर वाढले. आता जवळपास सर्व जिल्ह्यांमध्ये हमीभावाने कापूस खरेदी केंद्र सुरू झाल्याने खासगी बाजारामध्ये कापसाचे दर वाढले असून शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा. शेतकऱ्यांच्या गोड ऊसाची कडू कहाणी. दरात तफावत आणि गुळ युनिट धारकांकडून शेतकऱ्यांची लूट. मठा तालुक्यामध्ये उत्पादकांची कोंडी, एकसमान दर द्यावा शेतकऱ्यांची मागणी. ऊसाला 3,000 रुपये दर देण्याच्या मागणीवर सांगोल्यातील आंदोलक ठाम. सांगोला येथील धाराशिव साखर कारखाना व उपोषणकर्ते यांच्यामध्ये तोडगा नाही, शेतकऱ्यांचा सवाल. अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या व्हिडिओला शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे आभार. अशाच प्रकारच्या झटपट बातम्या दररोज पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट. धन्यवाद.